नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आज मित्रांनो आहे 25 जुलै, आषाढी एकादशी. आपल्या विठ्ठल माऊलीची जी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ती आपल्या पंढरपूरला पोहोचलेली आहे आणि आज आषाढी एकादशी आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे मित्रांनो, जबरदस्त असं मैदान आहे. सगळी टॉपची नंदी त्या मैदानावरती आहेत. विठ्ठल केसरी म्हणून हे मैदान आहे. दरवर्षी मित्रांनो आषाढी एकादशीला हे भरणार भव्य दिव्य असं मैदान आहे, जबरदस्त मैदान आहे. आणि त्याच्यानंतरच काहीच दिवसात लगेच हिंद केसरी असं जुना बैलपोळाचं मैदान आहे, मानाचं मैदान आहे. आता आजच्या जे मैदानात जी जी बैल गुलालात राहतील त्यांच्यावरती जास्त करून लक्ष असणार आहे, कारण का कोण होणार बैलपोळा हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी. कारण का ही एक प्रकारची रंगीत तालीम आहे. आपला बाक्या डॉन आणि वेगाचा शेवट सर्जा ही जी जोडी आहे ती आज मित्रांनो जमलेली आहे. जबरदस्त गाडी पळेल. मागील वर्षी त्यांनी एक नंबरचे मानकरी आहेत. जबरदस्तच राडा होणार तिकडच्या साईडला. सर्जाचा फुल फॉर्म आहे. बाक्या व्हायचा तर काही विषयच नाही, सुट्टीच नाही. जबरदस्तच गाडी. आता काय होणार काय नाही तेच आपल्याला पाहिजे. सगळी मोठी मोठी बैलं त्या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यातलं मित्रांनो असं आहे की आपला जो वाईकरांची आणबानशान फंट्या 81 पण मित्रांनो या मैदानात पळताना आपल्याला पाहता येणार आहे. आता त्याला परमिशन मिळालेली आहे आणि हेच जे मोठं मैदान आहे की तिकडच्या साईडला त्याचा पळ आपल्याला पाहता येणार आहे. जबरदस्त आहे. तर माझ्या मते आपले MM नाना यांचा राजा आणि फंट्या 81 पळण्याची मित्रांनो खूप म्हणजे खूपच दाट शक्यता आहे या मैदानामध्ये. फंट्या 81 आणि MM नानांचा राजा मित्रांनो या मैदानात आपल्याला पाळताना मित्रांनो दिसणार आहे. जबरदस्त मैदान आहे. आता बघूया कोण बाजी मारते, कोण होतं एक नंबरचा मानकरी. आणि जेवढी मोठी मोठी बैल तिकडच्या साईडला सगळी मित्रांनो आलेत, त्यामुळे चुरशीच्या लढी आपल्याला आज त्या ठिकाणी मित्रांनो पाहता येणार आहे. जबरदस्त मैदान आहे. तुम्ही सांगा कोण होणार एक नंबरचा मानकरी विठ्ठल केसरी या मैदानाचा. धन्यवाद.